विदाऊट प्रिझर्वेटिव्ह पाणी न घालता असे आले लसूण पेस्ट वाटून ठेवली ना फ्रीजमध्ये की बरेच महिने टिकते. लागलंच थोडंसं तेल टाकायचं. आज आपण झणझणीत मटण बनवूया. ह्याआधी आपण बऱ्याच वेळेला मालवणी मटण कसं बनवायचं ते पाहिलं होतं. आज आपण काळा मसाला वापरून बनवणार आहोत. त्यासाठी इथे मटण स्वच्छ धुवून त्याला हळद आणि काळा मसाला लावून मॅरिनेट करायला ठेवायचं. दुसऱ्या साईडला मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये टाकलं 1 चमचा आले लसूण पेस्ट, 1 मोठा कांदा बारीक चिरलेला आणि थोडासा कढीपत्ता. कांदा हलकासा नरम झाला की ह्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं, व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून द्यायचं आहे. मटणाला किंवा चिकन लावूनचं पाणी सुटलं ना की चव खूप छान लागते. आता ह्यामध्ये बेताचं पाणी टाकायचं आहे. वाटण्याचं पाणी होतं तेही टाकलं आणि गरम पाणी टाकायचं आहे. त्यानंतर ह्यामध्ये कांदा खोबऱ्याचं 4 ते 5 चमचे वाटण घेत आहे. तुम्ही तुमच्या अंदाजाने टाकू शकता. व्यवस्थित मिक्स करायचं आणि झाकण ठेवून शिजवायचं आहे. मटण व्यवस्थित शिजलं की मग शेवटी ह्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि इथे मी ओले काजूगर टाकले आणि गरमागरम सर्व करायचं. नक्की ट्राय करा. एन्जॉय.